पांडुरंगाची समान चरण चित्तामध्ये त्यांनी साठवावेत आणि हेच खऱ्या अर्थानं साधन आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. निळोबारायांचा गाथा ज्या वेळेला आपण बारकाईनं पाहतो ना, तो पाहिल्यानंतर लक्षात येते की निळोबाराय चांगले भागवतकार होते. भागवत कथा संपूर्ण गाथ्यामध्ये तुम्ही बारकाईनं बघा की भागवतातले फार सुंदर अप्रतिम प्रसंग निळोबारायांनी जगाच्या समोर वर्णन करून सांगितले. मग काही अकलीच्या बाहेरचे प्रसंग आहेत महाराज, जिथं अक्कलच त्यांनी चालत नाही. आम्हाचा नियम केला होता निळोबारायांच्या गाथ्याचा अर्थ लिहिताना. नियम असा केला होता, जोपर्यंत आपल्याला अभंगांचा अर्थ लागतो तोपर्यंतच लिहायचा आणि स्वांत सुखायला लिहायचा. ते काही कोणाला उपदेश म्हणून जगाला काही उद्धार करायचा आहे म्हणून तसलं खातं आपल्याकडे देवाने दिलं नाही. महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी काय करायचं, ज्या दिवशी सुचणारच नाही कळणारच नाही त्या दिवशी पेन घ्यायचं आणि वहीत ठेवून द्यायचं आणि शांत झोपून घ्यायचं. बस एवढंच त्यांनी ठरवलं. म्हणून लिहायचं काम सुरू असताना त्यांनी एक शब्द अडवला होता, कुळवई. कुळवई हे कुळवई शब्द आकलीतच बसेनं काय केलं. कुळवई म्हणजे काय, शब्दकोश पाहिला पण कुळवई शब्दाचा अर्थच सापडला नाही. म्हणलं आता आपलं काम झालं. आपोआपच त्यांनी थांबलं, म्हटलं आता ठेवून दिलं पाहिजे. झोपलो आणि सकाळी जागा झाल्यानंतर आपोआपच कुळई शब्दाचा अर्थ सापडला. कोवलया पीड, हत्तीचं नाव आहे. कोवलया पीड हे हत्तीचं नाव आहे महाराज. निळोबारानं कोवलया पीडाचं वर्णन करायचं होतं म्हणजे का अभंगात त्याचं चिंतन त्यांनी प्रत्यक्ष, हे भागवतातलं चिंतन आहे. महत्त्वाची गोष्ट सांगतोय. म्हणून त्यांनी ही अशा पद्धतीने त्यांनी सुचलेली गोष्ट आहे. म्हणून निळोबारांचा गाथा पाहायला मिळाली. या अभंगाचा आणि भागवताचा काही संबंध आहे. हा जो अभंग चिंतनाकरिता आपण निवडला याचा आणि भागवताचा संबंध आहे. काय संबंध आहे भागवताचा आणि याचा? राजा परीक्षितीवर त्यांनी महाराज संकट आलं. काय संकट आलं? त्यानं शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप त्यांनी घातला. हे बघा आता 8:30 वाजत आले आहेत. याच्यानंतर जर त्यांनी कठीण सांगितलं असतं मगाचं तत्वमशी जमलं असतं का? खरं सांगा. ते ज्या वेळेला सांग लंघित मर्यादा तक्षक सप्तमे हानी दंशस्तिस्म कुलांगारम चोदितो मे तदद्रुहम म्हणून शाप देऊन टाकला. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करेल, त्याचा मृत्यू होईल. मग राजानं काय केलं माहिती आहे? राजानं त्यांनी ज्ञानोबऱ्यांची ओवी पाठच करून ठेवली होती. झडझडवणी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग ज्या पावसी अव्यंगनेचं धाम माझे. म्हणून त्यांनी महाराज राजानं सर्वस्वाचा त्याग केला. निळोबाराय म्हणतात देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला. अवघा भोग त्याची याला, सगळ्या भोगांचा त्याग केला. परीक्षित राजाच्या पत्नीचं नाव होतं इरावती. इरावती त्याला 4 मुलं होती. थोरल्या मुलाचं नाव होतं जन्मेजय. जन्मेजय यानं इरावतीला आणि जन्मेजयाला बोलावलं आणि सगळं राज्य त्यांच्या हातात देऊन टाकलं. आणि भगवती गंगेच्या काठावर त्यांनी महाराज जाऊन बसलेला आहे. भगवंताचं स्मरण करतोय. देवा धाव, मला गरज वाटते आहे, तुझ्या दर्शनाची तुझ्या भेटीची गरज आहे. आता माझं मरण जवळ आलेलं आहे, काय करू? पण भगवंताचा धावा करत होता. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धावरे. देवा धाव, तुझ्या दर्शनाशी देवाजी हा भोकेला. तुझं दर्शन हवंय. परमात्म्यानं कृपा केली. आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा. सर्वत्र त्यांनी शीतल वातावरण निर्माण झालं. पाहिलं कोण आलं असेल तर शुकाचार्य महाराज समोरून येत होते. शुकाचार्यांना पाहिलं, राजाला फार समाधान वाटलं. साष्टांग प्रणिपात शुकाचार्यांच्या समोर त्यांनी राजानं केलेलं आहे. त्यांना उंच आसनावर बसू घाली संतांसी आसने पूजा करे काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवे. म्हणून इच्छा केली ती पूर्ण करणारे संत आहेत. त्यांना उंच आसनावरती बसवलं आणि बसून त्यांच्यासमोर विनंती करतो आहे राजा, हे हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. तुम्हाला नमस्कार आहे देवा. तुम्ही संत आहात, तुम्ही त्यांनी भगवत स्वरूप आहात, तुम्ही ज्ञान वैराग्याचं त्यांनी एकरूप असणारं स्वरूप आहात. माझ्यावर कृपा करा. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. परिणाम काय झाला? राजा त्यांनी महाराज अंतकरणापासून विचारतोय ना, अहो अद्य वयम ब्रह्मण सत्सेव्या क्षत्र बांधवा. तुम्ही त्याने कृपया अतिथीरूपानं आलेले आहात. माझा प्रश्न आहे तुमच्या समोर. काय प्रश्न आहे? लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काय तो सांगा. ज्याला लवकरात लवकर मरायचंय अशा माणसाच्या मुक्तीचा उपाय सांगा. म्हणजे किती लवकर मरायचंय? म्हणलं 7 दिवसात माझं मरण येणार आहे. शुकाचार्य महाराज हसले.
इथं पहिला स्कंध पूर्ण झाला, दुसऱ्या स्कंधाला सुरुवात झाली. दुसऱ्या स्कंधात शुकाचार्यांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलून त्यांनी महाराज त्याच्या प्रश्नाची प्रशंसा केली. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितम नृपः आत्मवित्सम्मत पुंसाम श्रोतव्यादिषय परः. राजा, काय श्रेष्ठ प्रश्न विचारलास तू, तुझ्या हिताचा नाही. कृतो लोकहितम नृपः, हे राजा लोकांच्या हिताचा प्रश्न केलेला आहेस. लवकरात लवकर मरायचे तुला नाही, तुझ्याकडे 7 दिवस आहेत. 7 दिवस आहेत. लोक याच्यापेक्षा जास्त घाईवर आहेत. काय सांगता येत नाही कधी येईल मरण. म्हणून त्याने एखाद्याने छातीला हात लावून मला सांगावंच फक्त की महाराज आपण 7 दिवस जिवंत राहणारच आहोत. कोणी मरावा अशा वाईट वासण्याचं मी अजिबात नाही, पण तरी सुद्धा काय शाश्वती आहे आधी प्रमाण सांगतो. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळसागा. म्हणून मरण केव्हा येईल त्यांनी सांगता येत नाही. म्हणून त्यांनी सावध असलं पाहिजे, केव्हाही मरण येऊ शकतं. राजा, तुझ्याकडे 7 दिवस आहेत हक्काचे, आपल्याकडे सुद्धा 7च दिवस आहेत महाराज. आपल्याकडे तर 8व्या दिवसाची तरतूद नाही. मोजून बघा, नाही तर तुम्ही रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किती झाले? 7च दिवस झाले ना. आपल्याकरिता प्लुटोवार, नेपच्यूनवार, हर्षलवार असे अजून तयार झालेले नाही, तर आपल्याला तेवढ्यातच त्यांनी जावं लागणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय सांगा. मग त्याला सांगितलं, हे बघ, तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम. 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. तुला जर खरोखर भगवत स्वरूपाता प्राप्त करून घ्यायचे असेल तर ऐक. तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, जो त्यांनी भगवान आहे, जो त्यांनी संपूर्ण जगताचं नियमन करणारा ईश्वर आहे, तो श्री हरी परमात्मा. त्याच्याविषयी काय कर? श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यता भयम. 3 गोष्टी सांगितल्या. श्रोतव्य म्हणजे त्या भगवंताची कीर्ती ऐक, श्रोतव्य. नंबर 2 कीर्तितव्य, त्याचे गुणानुवाद मुखातून वर्णन करून सांग. आणि स्मर्तव्य, त्या परमात्म्याचं तू स्मरण कर. किती साधनं सांगितली? 3 साधनं. कोणी सांगितली? शुकाचार्यांनी सांगितली. कोणाला सांगितली? राजा परीक्षितीला सांगितली. राजा, तुला जर उद्धरून जायचं असेल तर श्रोतव्य भगवंताविषयी ऐक, कीर्तितव्य भगवंताविषयी सांग, स्मर्तव्य म्हणजे भगवंताचं स्मरण कर. या अभंगात निळोबरा हेच म्हणतात, नामवाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान. म्हणजे श्रवणे कीर्ती म्हणजे श्रोतव्य, मुखानं नामचिंतन करणं म्हणजे कीर्तितव्य, आणि हृदयामध्ये स्मरण करणं म्हणजे स्मर्तव्य. या 3 गोष्टी ज्या शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितल्या, तीच गोष्ट त्यांनी निळोबरा आपल्या सर्वांच्या समोर प्रगट करून सांगतात. नामवाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान. म्हणून त्यांनी समान असणारी भगवंताची चरण चित्तामध्ये त्यांनी साठवावीत आणि अखंड भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने त्यांनी करत राहावं. त्याचं ध्यान अंतकरणामध्ये त्यांनी करावं. त्याची समान चरण त्यांनी महाराज डोळे बंद करून आपल्या अंतकरणामध्ये त्यांनी साठवावीत. महत्वाची गोष्ट आहे. खरा वारकरी तर तोच आहे महाराज की ज्याला डोळे बंद केल्याबरोबर भगवंताच्या चरणांचं दर्शन होतं. हे अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही. खरा वारकरी तोच आहे ज्याने डोळे बंद केल्याबरोबर ज्याला माऊलींची समाधीच डोळ्यासमोर दिसते. समाधी म्हटलं की त्याच्या डोळ्यासमोर समाधीच प्रगट होते. हे ज्याच्या अंतकरणात ज्यांना अभ्यासानं साठवलेलं आहे तो खऱ्या अर्थानं वारकरी आहे महाराज. त्याच्या वास्तविक पाहता हे चरण त्यांनी चित्तात सहजासहजी राहत नाहीत. म्हणून त्यांनी विनवणी करावी लागली साधू संतांना. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर त्यांनी सांगतात, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राव, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. म्हणून त्यांनी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे दुश्चित्त झाली जडो देसी. म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहण्यासारख्याच आहेत. भगवंताचं स्मरण करावं, हृदयामध्ये भगवंताचं स्मरण करावं, त्याच्या प्राप्तीकरिता अट्टहास त्यांनी करावा. तो कसा आहे आधी त्यांनी मनामध्ये साठवावं. साधू संत त्याचं वर्णन करतात. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. भगवंताचं चिंतन त्यांनी करावं. तो कसा सावळा सुकुमार आहे महाराज. इंद्र शापानं वीट झाला होता. इंद्र शापानं वीट झाला होता. म्हणून ती जी शापित असणारी वीट आहे ना, त्या विटेवर उभा आहे हा जगाचा मालक. म्हणजे इंद्राच्या संपत्तीवर उभा आहे, इंद्र पदावर उभा आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साधू संत त्यांनी महाराज त्या इंद्रपदाला तुच्छ करून टाकतात. ते म्हणतात ना, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. पावटणी म्हणजे पायरी. स्वर्गाला त्यांनी पायरी समजून त्याच्यावर पाय देऊन आम्ही पुढे निघून जाणार आहोत. महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यावरती आमचा परमात्मा वास्तव्य करतोय. विटेवर उभा आहे परमात्मा, सावळा सुकुमार आहे. कर्दळी समान, ज्याचे कर्दळीच्या गाभ्या समान कोमल असणारे भगवंताचे चरण आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे ते दीप्यमान आहेत.
त्यानं 2 पाय समान रीतीने वेटीवरती ठेवलेले आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन अतिशय सुंदर शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभमणी त्यानं धारण केलेला आहे. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याच्या भोवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं भगवंताचं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. हा भगवान समान चरण आणि समान दृष्टी ठेवून त्यांनी कमरेवर हात ठेवून विटेवरती उभा आहे. स्मित हास्य करतो आहे आणि भक्तांकडे त्यांनी पाहतो आहे. समान दृष्टीने त्यांनी भक्तांना सांभाळतो आहे. असं दिव्य असणारं भगवंताचं रूप आहे आणि ते रूप अंतःकरणामध्ये त्यांनी भक्तांना साठवावं. अखंड मुखानं त्याचं नामचिंतन करावं आणि कानांनी त्या भगवंताची कीर्ती त्यांनी सदैव ऐकत राहावी. असं जर आपल्या जीवनामध्ये घडत राहिलं तर आपल्या जीवनातला काळ त्यांनी सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. आपलं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर हा पुरुषार्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लोक मोक्षाला पुरुषार्थ म्हणतात ना, पण मला त्याला पुरुषार्थ म्हणावं असं वाटत नाही. का बरं? ते आपलं कर्तव्य आहे महाराज. मोक्ष प्राप्त करून घेणं आपलं कर्तव्य आहे. मग पुरुषार्थ कशात आहे? परमात्म्याच्या सगुण दर्शनाला प्राप्त करून घेणं याच्यात पुरुषार्थ आहे. म्हणून हा पुरुषार्थ साधू संतांनी केला. हा पुरुषार्थ त्यांना साधला. त्यांनी भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करून घेतलं आणि त्या दर्शनानं स्वतःचं जीवन कृतार्थ करून टाकलं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वारकऱ्यांना अंतःकरणामध्ये त्यांनी भगवंताचं असं ध्यान करत जावं. चरणांपासून मुखारविंदापर्यंत अखंड भगवंताचं ध्यान करावं आणि आपली योग्यता पाहून तिथं थांबावं. जरा खालचा शब्द वापरतो, आपली लायकी पाहून थांबावं. माझी लायकी किती आहे सांगू का मी तुम्हाला? फक्त त्याच्या पायांकडे पाहणे इतकीच माझी लायकी आहे. मी वर तोंड करून त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. का? खरकट आहे ना हो मी. माझं जीवनच खरकट आहे, ज्याच्यामध्ये काम भरलेलं आहे, क्रोध भरलेला आहे, लोभ भरलेला आहे, मोह भरलेला आहे, मद भरलेला आहे, मत्सर भरलेला आहे, दंभ भरलेला आहे, द्वेष भरलेला आहे. या सगळ्या गोष्टी कुठून कुठून माझ्या जीवनात भरलेल्या आहेत. कोणत्या तोंडाने त्याच्याकडे पाहू? डोळे वर करून पाहता येत नाही ना. माझी लायकी फक्त त्याचे पाय पाहण्याचीच आहे. म्हणून त्याने महाराज या सगळ्या दोषांना त्याच्या समोर प्रगट करत, माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करे, वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरे उदास माय बापा. असं म्हणत भगवंताच्या चरणांचं ध्यान त्याने करत राहावं. मुखानं त्याची गुणांवाद त्याने गात राहावेत आणि कानाने त्याची कीर्ती त्याने ऐकत राहावी. एक दिवस त्याच्या मनात येईल की हा त्याने कसाही असला तरी माझा त्याने भक्त आहे, हा कसाही असला तरी माझं चिंतन करतो आहे, याला सांभाळलं पाहिजे. त्याचा परिणाम काय होईल? तो परमात्मा मला सांभाळण्याकरिता येईल याची मला शाश्वती वाटते. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शाश्वतीने या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणून त्यांनी साधना निळोबाराने सांगितली हीच आहे ती, नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान. अशी साधना ज्यांनी ज्यांनी केली ते श्रेष्ठ ठरले. नवे नवे सगळ्या जगाला खाणारा हा काळ, तो त्याने महाराज त्यांच्या समोर गुलाम म्हणून उभा राहिला. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे, तो तुकोबारांच्या घरी राबतोय. महाराज म्हणतात जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा काळ. आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय, माथा दिला पाय, आम्ही जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय, माथा दिला पाय.
जगा काळ खाय, सगळ्या जगाला काळ खातो, आम्ही मात्र त्यांनी काळाच्या मस्तकावर पाय देतो. कशाचं सामर्थ्य आहे महाराज? कशामुळे हे सगळे त्यांनी घडत असेल? भगवंताच्या नामानं घडतं. हा, म्हणून त्यांनी काळाला सुद्धा त्यांनी मारता येतं, मार देता येतो महाराज वर्णन करून सांगतात. हा, काय कशानं मार देता येईल काळाला? भाता भरा हरी आराम बाणे भाता भरा राम स्मरे भाता भरा राम स्मरे भाता म्हणे काळ हाना तोंडावरी भाता भरा हरी राम वारे भाता भरा तुका म्हणे काळ हाना तोंडावरी भाता तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामवाणे. भाता म्हणजे काय माहितीये? तर्कस पण म्हणतात त्याला. जे क्षत्रिय असतो ना, युद्ध करायला चाललं की हातात धनुष्य घेतून त्याच्या पाठीवर जे असतं की नाही बाण ठेवण्याकरिता, त्याला भाताही म्हणतात, तर्कसही म्हणतात. तो भाता भरून ठेवा. कशानं? राम नामाच्या बाणाने भरून ठेवा. आणि ज्या वेळेला काळ समोर येईल, बाण सोडायला सुरुवात करा, राम नामाचे बाण. तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. म्हणून त्यांनी राम नामाच्या बाणानं काळावर प्रहार करता येतो. आणि हा काळ त्यांनी महाराज गुलाम होऊन सलाम करू लागतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. किंवा त्यांनी आणखी प्रमाण मला सांगता येईल. तुका म्हणे काळ आता करू शकत, हा काळ आता आमच्यावर कोणत्या प्रकारानं बळ करू शकत नाही. त्यापेक्षा आम्हाला काळाची भीती वाटत नाही. का बरं? आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. म्हणून समर्थ असणाऱ्या परमात्म्याची सेवा घडली आणि म्हणून आता भीती वाटत नाही. हा, हे त्यातलं विशेषत्व आहे. निर्भयत्व जीवनामध्ये प्राप्त व्हावं. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. परमार्थ कशाकरिता करायचा? अमर होण्याकरिता करायचा की अभय होण्याकरिता करायचा? महत्वाचा मुद्दा आहे. परमार्थ करायचा कोणत्या कारणाकरिता? अमर होण्याकरिता जर करायचं असेल तर तुम्ही अमरच आहात. माझ्याकडे प्रमाण आहे. महाराज सांगतात, हे अमर अमर खरे की पा खोटे नमना देह माझा ईसा नमना देह माझा ईसा खरे की पहा खरे की पहा नमना देह माझा खोटे के ओ खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. महत्वाची गोष्ट आहे. आपण अमरच आहोत. अमरत्वाकरिता धावपळ करायचं काय काम आहे महाराज? त्या अमरत्वावर जीवपणा येऊन बसलेला आहे. त्या अमरत्वावर भय येऊन बसलेलं आहे. ते भय घालवणं महत्वाची गोष्ट आहे. पण अमरत्व प्राप्त करून घेण्यापेक्षा अभयत्व प्राप्त करून घ्यावं. राजा परीक्षिताचं उदाहरण आपण आत्ताच पाहिलं. त्या परीक्षिताला पहा, त्यांनी महाराज कथा सांगण्याकरिता शुकाचार्य आले. महाराज म्हणतात ना, परीक्षिते कथा वक्तुम सभायम संस्थिते शुके सुधा कुंभ गृहस्थैव देवास्तत्र समागमन. म्हणून स्वर्गातल्या देवता अमृताचा कलश घेऊन त्यांनी आल्या आणि शुकाचार्यांच्या समोर अशा पद्धतीने उभ्या राहिल्या आणि विनंती करू लागल्या, महाराज आम्हाला कळालंय तुम्ही राजा परीक्षितीला भागवत सांगणार आहात, भागवतामृत देणार आहात. आम्हाला असं वाटतं राजाचं मरण जवळ आलेलं आहे ना, आम्ही अमृत घेऊन आणलं. हे अमृत तुम्ही राजाला द्या. या अमृताच्या प्रभावानं राजा अमर होईल. आणि हे जे भागवतामृत आहे ना ते तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे आदला बदली करा. आदला बदली करायची. आदला बदली करणं म्हणजे संसाठी करणं म्हणजे आदला बदली करणं. आपण म्हणतो की नाही अभंगामध्ये आपुले संसाठी करून ठेला. संसाटीच म्हणलं पाहिजे बरं महाराज.
नाही तर लोक म्हणतात आपल्या सेवेसाठी करून केला. काय सेवेसाठी केला? अभंग म्हणताना सुद्धा त्यांनी डोळसपणानं म्हणला पाहिजे, नाही तर आपल्या सेवेसाठी करून ठेवला. मग तो पांडुरंग आपल्या सेवेकरता करून ठेवला का? महत्वाची गोष्ट आहे आपल्या संसाठी, म्हणजे आदला बदली करणं. म्हणजे काय केलं, मी पांडुरंगाच्या समोर गेलो आणि माझ्या स्वतःला पांडुरंगाच्या समोर समर्पित केलं, देऊन टाकलं. त्याचा परिणाम काय झाला? पांडुरंग माझा झाला, आदला बदली झाली. हे सांगण्याचं तात्पर्य आहे. तसं त्याने हे अमृत घ्या आणि भागवत अमृत तुम्ही आम्हाला द्या. शुकाचार्य म्हणले हा प्रश्न माझा नाही. मग तो राजा परीक्षितीचा आहे, त्याला विचारा तुला काय पाहिजे ते सांग. राजा म्हणला महाराज हे अमृत जर त्याने मी घेतलं तर अमृताच्या प्रभावानं फार तर फार मी अमर होईल. मला अमर व्हायचं नाही. माझ्या ठिकाणी भीती आहे काळाची. मला अभयत्व प्राप्त करून घ्यायचं आहे, अमरत्व नाही. महत्वाची गोष्ट आहे. आणि हे स्वर्गातले देव अमर आहेत, अमरपुरीत राहतात. अमरापुरी, अमरापुरी म्हणतात त्याला. तिथं त्यांनी राहतात. का अमर त्यांना म्हणतात माहिती आहे का आपल्या सर्वांना? त्यांच्या पुण्याचा प्रभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना स्वर्गात राहता येतं, आणि जोपर्यंत ते स्वर्गात आहेत तोपर्यंत त्यांना कोणीच मारू शकत नाहीत. मग त्याला अमर लोक म्हणतात. मरणारा लोक आपला याला मृत्यू लोक म्हणतात, आणि तो त्याने अमर लोक आहे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. म्हणून अमर त्याने मघा प्रमाणातलं झालेलं अमरत्व वेगळं, आणि हे स्वर्गातलं अमरत्व वेगळं. हे ठराविक काळापुरतं आहे. म्हण ती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग स्वर्गात त्याने जाता येतं. पण घडतं काय? क्षिणे पुण्य मर्ते लोकम विशंती तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग मृत्यू लोकात त्यांना पुन्हा यावं लागतं, आणि पुन्हा जन्म मरणाची परंपरा जशी आहे तशीच आहे. राजा म्हणतो मला तसलं अमर व्हायचं नाही, मला अभयत्व प्राप्त करून घ्यायचंय, ते मला तुम्ही द्या. महत्वाची गोष्ट आहे. अमृत पिल्यानं फार तर फार मी दीर्घजीवी होईल. मला दीर्घजीवी व्हायचं नाही, मला दिव्यजीवी व्हायचंय. दीर्घजीवी होणं वेगळं आणि दिव्यजीवी होणं वेगळं. बरेच लोक दीर्घजीवी असतात, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त जीवन त्यांना प्राप्त होतं, आणि लोक त्यांचं अभिष्ट चिंतन करतात. मग अभिष्ट चिंतनाच्या वेळेला जर त्याच्यासमोर माईक ठेवलं आणि त्याला विचारलं बाबा 104 वर्ष तुम्ही जगलात, काय केलं त्याने तुम्ही जगून? तू म्हणला काही नाही, 2 बायका केल्या, 6 मुलं झाली. त्याच्यानंतर 6 मुलांना 6 ठिकाणी घरं बांधून दिले. त्याच्यानंतर थोडीशी शेती घेऊन मुलांच्या नावे करून दिली, ती चांगली डेव्हलप केली. प्रत्येक खोडीमध्ये एक एक त्यांनी बोर घेतला. चांगल्या चांगल्या गाड्या मुलांना घेऊन दिल्या. मुलांची शिक्षणं चांगली करून दिली. मुलांना नोकऱ्या लावून दिल्या. त्यांना चांगल्या बायका पाहून आणल्या. त्यांना नातवंड, त्यांना मुलं त्यांनी झाले. मग ते नातवंड म्हणून मी त्यांनी सांभाळले. असं गुण्या गोविंदाने आनंदात माझं जीवन त्यांनी गेलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे काय गुण्या गोविंदाचं ना आनंदाचं जीव. 104 वर्ष जगला आणि हे करून मेला, त्याचा काय उपयोग आहे? फक्त दीर्घजीवी आहे तो. घर बांधणं काय अवघड आहे का? ज्याला हात आहेत ते लोक घर बांधतात, त्याच्यात काय कौतुक आहे? ज्याला हात नाहीत ते घर बांधतात. पहा सुगरणीचं खोपा तुम्ही पाहिलात की नाही, किती सुंदर बनवते. हातानं बनवा बरं, बनवता येतो का? हातावाल्यांना बनवता यायचं नाही, एवढा सुंदर खोपा तयार करते सुगरण. हातावाल्याला अभिमान व्हायचं काय काम आहे? महत्वाची गोष्ट आहे. लेकर झाले याच्यात काय अभिमान आहे? बायको केली याच्यात काय? त्या प्राण्यांना तुम्ही बघा, सतत बायको बदलते महाराज, कितीतरी बायका त्यांना. बरं मुलांचाच प्रश्न जर असेल तर असा एक प्राणी आहे, रात्रीच्या वेळेला त्याचं नाव घेऊ नये, ते गटारीत तोंड घालून फिरतो. एका वेळेला 12 पिलं होतात त्याला. आपल्याला 1 आणि 2 लेकर झाले, काय पुरुषार्थ आहे? याला आपण पुरुषार्थ म्हणतो, त्याच्यातच आपण आनंदात आहोत. मस्त महत्वाची गोष्ट सांगतो, याच्यात काय पुरुषार्थ आहे? त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो. घर बांधणं म्हणजे पुरुषार्थ नाही, बायको करणं म्हणजे पुरुषार्थ नाही, मुलं होणं म्हणजे पुरुषार्थ नाही. अरे काळावर मात करणं हा पुरुषार्थ आहे. आणि त्याहीपेक्षा त्यांनी महाराज भगवंताच्या सगुण दर्शनापर्यंत जाणं हा पुरुषार्थ आहे. आणि हेच अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी जीवनामध्ये दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्यजीवी व्हावं, दिव्य आपलं जीवन त्यांनी असावं. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ते? दिव्यजीवी झालेले त्यांनी जर कोण असतील तर ते त्यांनी ज्ञानोबराय आहेत, ज्यांना दीर्घजीवन प्राप्त झालं नाही. 22च वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. ते आपल्याकरिता संजीवन समाधीत त्यांनी बसून आहेत नव्हे, त्यांनी अनंत कालापर्यंत त्यांना आयुष्य आहे. पण आपल्या सर्वांमध्ये 22 वर्षापर्यंतच त्यांनी हल्ले चालले, डोलले, बसले आणि बोलले. ते आजही त्यांनी आपल्याकरिता बसून आहेत, पण 22 वर्षापर्यंतच आपल्या समोर होते. काळ आला होता. निवृत्तीनाथांनी 2 बोटं दाखवले, सोपान काकांनी 2 बोटं दाखवले, मुक्ताईने 2 बोटं दाखवले, परत त्यांनी निघून गेला. मग मात्र समाधिस्थ झाले. दिव्य जीवन आहे महाराज त्यांचं. आज त्यांनी ब्रह्मादिका जेथे तुम्हा वरंगणे इतरा तुलने काय तिथे काय जीवन आहे? दिव्य जीवन आहे. ही महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर सांगतोय. जगद्गुरु तुकोबरायांना फक्त 41 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. पण 41 वर्षाच्या अभंगामध्ये काय चमत्कार झाला माहिती आहे तुम्हाला? एका फकीरानं वर्णन करून सांगितलं. ते म्हणले तुका तुका रामसे 2 नाम 1 अंग
उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. अनगडशहा फकीरानं वर्णन केलं तुकोबरायांचं. ते म्हणजे तुका तुका रामसे. तुकाराम महाराजांना रामाबरोबर तुलना केली. तुका तुका रामसे, दो नाम एक अंग. हा, नावं फक्त दोन आहेत, तुकाराम आणि राम दोन नाव आहेत, पण एक अंग, दोघे एकच आहेत. मग फरक काय आहे? उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. त्यांनी तयार केलेला सेतू, रामानं तयार केलेला सेतू भंग पावला. आणि याने जो सेतू तयार केलेला आहे, कशावर सेतू तयार केला? भवसागरावर सेतू तयार केला. केली पायवाट भवनदी भवसिंधूवरून. म्हणून हा सेतू मात्र जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. हे त्याकडे महत्वाचं आहे. कशामुळे हे अभंगत्व त्यांना प्राप्त झालं असेल? कशामुळे हे दिव्यत्व त्यांना प्राप्त झालं असेल? कशामुळे काळ त्यांच्या समोर गुलाम होऊन सलाम त्यांनी करत असेल? त्याचं कारण आहे, त्यांनी धरला मनी विठ्ठल, मनामध्ये विठ्ठल धारण केला. अखंड त्यांनी कानाने त्याची कीर्ती ऐकली, मुखाने त्याची गुणानुवाद गायले आणि हृदयामध्ये भगवंताचं चिंतन केलं. म्हणून त्यांच्या जीवनातला काळ सुद्धा सार्थक झाला. काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, ही स्थिती त्यांना प्राप्त झाली. निळोबराय हेच वर्णन करून सांगतात, त्यांचं जीवन दिव्य आहे, त्यांचं जीवन प्रशंसनीय आहे, त्यांचं जीवन देवादिकांना सुद्धा श्रेष्ठ त्यांनी वाटतं. नवे नवे त्यांनी महाराज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मोठ्या मोठ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. महाराज म्हणतात, हे घोटविन लाळ ब्रह्म ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. भूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, होतसे वैकुंठाला जाण्याच्या आधी जे अभंग तयार झाले ना, त्या अभंगांमध्ये हा अभंग आहे महाराज. तुकोबरांनी निरोप पाठवला वैकुंठाला, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आणि त्या काळात झालेले हे त्यांनी कीर्तन तुकोबराचे. तुकोबरायांच्या कीर्तनाला सनकाधिकांनी येऊन बसावं. सनक, सनंदन, सनातन आणि सुजात, सनत कुमार त्यांना म्हणतात. भगवान शंकरानं समोर यावं. दत्तात्रय भगवान, कपिल भगवान, हे सर्व त्यांनी महात्मे दिव्य असणारे देवदेवता समोर येऊन बसावेत. त्यांना तुकोबरांनी पाहिलंच एक दिवशी. आणि पाहिल्यानंतर त्यांनी असा उन्माद भक्तीचा तयार झाला आणि त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. लाळ घोटवणं म्हणजे काय? तोंडाला पाणी सोडणं. सुटतं महाराज तोंडाला पाणी बऱ्याच वेळेला. एकदा त्यांनी लग्न व्हायचं होतं आणि त्या पिपाण्या वाजवणारे लोक होते आणि ते नाचणाऱ्या लोकांनी फार गोंधळ घातला होता. काय झालं तुमच्याकडे आहेत काय? असू द्या. ते नाचणाऱ्या लोकांनी भयंकर गोंधळ घातला आणि लग्नाला उशीर व्हायला लागला. मग काय करावं सांगून सगळेजण थकले, पण थांबेच ना ते नाचणारे लोक. मग काय केलं पाहिजे? एका मुलाने त्यांनी युक्ती केली, तुम्हाला मी आत्ता थांबवतो. गायगायनं गेला आणि चिंच घेऊन आला. गाभोळी चिंच होती. गाभोळी टरफल बाजूला केलं आणि गाभोळ्या चिंचेचा आकडा त्यांनी घेतला आणि त्या पिपाणी वाजवणाऱ्या लोकांच्या समोर त्यांनी जिभेवर चाटायला सुरुवात केली. चाटायला सुरुवात केली. ते चाटायला लागल्यानंतर त्यांनी त्या पिपाणीवाल्यांना एवढं त्यांनी काहीतरी झालं, त्यांच्या तोंडाला सुटलं पाणी, जसं आता तुमच्या तोंडाला सुटलं. फक्त जसं ऐकून सुटतं महाराज, पाहिल्यावर काय होईल महत्वाची गोष्ट आहे. एवढं तोंडाला पाणी सुटलं की ते पाणी त्यांनी बाहेर जायला रस्ताच राहिला नाही. आता पिपाणी तोंडात होती, ते सगळं पाणी पिपाणीत जाऊन बसलं. पिपाण्या बंदच झाल्या वाजायच्या. ते म्हणायचे वाजवा, ते म्हणायचे वाजत नाही. वाजवा म्हणे वाजत नाही. का बरं? त्या पोरांना पहिलं बाजूला काढा म्हणे, मग आम्हाला वाजवता येईल. महत्वाची गोष्ट आहे. तोंडाला पाणी सुटलं का? असंच आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरांनी ही साधना केली. काय केलं? नामवाचे ही साधना आहे. काय केलं? श्रवणी कीर्ती ही साधना आहे. काय केलं? पावले चित्ती समान ही साधना आहे. त्यांनी काळ सार्थक करून टाकला. ही दिव्य असणारी साधना केली. म्हणून
बाकीचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागले आणि त्यांच्या तोंडाला पाणी सुटू लागलं. प्रतिज्ञाच केली तुकोबाराने, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा तीर्थ भ्रामकासी आणीन आळस कटु स्वर्गवास करीन भोग सांडवीन तपो निधा अभिमान यज्ञानी दान लाजवीन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्या मेतुका देखील. सगळ्या लोकांना असं मी म्हणायला लावीन, हे तुकोबारायांचं जीवन आहे. कशाच्या सामर्थ्यावर हे सगळं त्यांनी झालं असेल? महाराज म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. कीर्तन केल्यानं हे सगळं त्यांनी झालं. कीर्तनाच्या प्रभावाने या सगळ्या गोष्टी झाल्या. कारण कीर्तनच असं आहे महाराज, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चांग म्हणजे चांगलं आहे. काय होतं त्यानं? होय अंग हरिरूप. म्हणून अंग हरिरूप झालं पाहिजे. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंग हरिरूप होतं. एवढं विशेष साधन भगवंताचं नाम संकीर्तन आहे. मगाच्या कीर्तन आपण पाहिले ना, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, क्रीडा संकीर्तन, स्वरूप संकीर्तन आणि नाम संकीर्तन, हे सगळे संकीर्तनच आहेत महाराज. म्हणून अखंड नाम संकीर्तन जर आपण केलं तर या नाम संकीर्तनाच्या प्रभावानं काया ब्रह्मरूप होऊ शकते. या अखंड हरिनाम चिंतनानं त्याने महाराज ब्रह्मीभूत काया त्याने होऊ शकते. एवढं सामर्थ्य, कायेचा विसर पाडण्याचं सामर्थ्य भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून विसर त्याने भगवंताच्या नामानं पडू शकतो. महाराज त्याने फार सुंदर प्रमाणे मला तुमच्या समोर सांगता येतील. लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे नाचती आनंद कलोळ्य पवित्र गाणी नामावळी रे. फार सुंदर वर्णन आहे महाराज. लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे. समाधीच लागते कशानं? भगवंताच्या नामचिंतनाच्या प्रभावानं समाधी स्थिती त्यांनी प्राप्त होऊ शकते. एवढं सामर्थ्य भगवत नामचिंतनाचं आहे. त्या कीर्तनाचं एवढं त्यांनी विशेष असणारं सामर्थ्य आहे. पण आता एवढं सामर्थ्य सांगून पण कशाला म्हणायचं? आमचे भाऊ फार सुंदर सांगायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर. तुम्ही पाहिलं असेल पांढऱ्या फेट्यावले बाबा जे त्यांनी गुरुजींकडे अध्ययन करण्याकरिता त्यांनी होते. त्यांचं काय महिमा वर्णन करू सांगू. त्यांचं नाव घेतलं तर हृदय भरून येतं महाराज. त्यांच्या तालमीत त्यांनी शिकायची संधी प्राप्त झाली. भगवंतानं कृपा त्यांनी प्राप्त करून दिली. म्हणून मोठी माणसं मोठीच असतात. त्यांचं काय महिमा वर्णन करून सांगावा. असो विठोबा पण चाललं होतं. पण महत्वाचे कीर्तन अशीच साधन आहे महाराज. पण हे पण कशा करिता? भाऊ म्हणायचे एक मनुष्य त्याने नदीमध्ये पोहून पलीकडच्या काठाला जाण्याकरिता निघाला. तो चांगला पोहणारा होता. तो पोहत पोहत त्यांनी पलीकडच्या काठाच्या जवळ गेला. पण पण या पन्न किती प्रश्न उभे केले आपल्या मनात. त्यांना गटांगडे तर खाल्ले नसतील ना, तो बुडाला तर नसेल ना, त्याच्या नाकातोंडात पाणी तर गेलं नसेल ना, तो गेला तर नसेल ना. किती प्रश्न उभे राहिले. पण एका पण एवढा घोटाळा घातला महाराज. पण घाबरू नका, त्याचं काही झालं नाही. तो थोडासा धाप लागल्यामुळे जरा थकला, पण पलीकडच्या काठाला मात्र गेला. पण एवढे प्रश्न उभे करतो. तसं कीर्तन एवढं श्रेष्ठ साधन आहे. हे सगळं त्यांनी प्राप्त करून देऊ शकतं. पण काय पण आहे हा मध्येच. पण असं आहे, हे कीर्तन केलं पाहिजे. पण कसं केलं पाहिजे? ते दंभ रहित होऊन केलं पाहिजे. दंभ अंतकरणातून टाकून त्यांनी कीर्तन केलं पाहिजे. तेव्हा हे कीर्तन त्यांनी या स्वरूपाला नेऊन प्राप्त करू शकतं. हे त्यांनी श्रेष्ठत्व आहे. मग या साधू संतांनी त्यांनी काळ सार्थक केला. विठ्ठल मनामध्ये त्यांनी धरला. मुखानं नामचिंतन, कानानं भगवंताची कीर्ती श्रवण केली, मनामध्ये विठ्ठलाचं स्मरण केलं. हे सगळंची सगळं केलं. भगवंताचं कीर्तन करत करत केलं. ते दंभ रहित असणारं कीर्तन त्यांनी केलं. म्हणून त्यांना या स्थितीपर्यंत जाता आलं. हेच निळोबाराय आपल्या समोर वर्णन करून सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामधून. कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वथान काळ सार्थक केला काळ सार्थक केला. निर्दंभ म्हणजे काय, दंभ म्हणजे काय ते सांगतो ऐका. भगवंतानं अनेक दैत्य मारले, असुर मारले. त्याच्यामध्ये एक बगासूर मारला महाराज. बगासूर जो बगळ्याच्या रूपात आला होता.
जो पांढरा शुभ्र तगणी होता, त्याची चोच अतिशय मोठी होती, एका पायावर तगणी उभा होता, दुसऱ्या पायावरती घेतला होता, डोळे बंद करून होता, जवळ फिरणाऱ्या माशांना जणू काय असं वाटत होतं हा जैसा का उन्मोनी योगीराज हा योगीच असावा, डोळे बंद करून ध्यान करतो, याची समाधी लागलेली आहे. पण बिचाऱ्या माशांना काय माहिती की त्याच्या पायाजवळ थोडीशी खुडबुड झाली की हा गट्टम करतो माशांना. हे महत्वाचं आहे महाराज. तो दिसायला पांढरा दिसतो, त्याने लोकांना दिसण्याकरिता डोळे झाकलेले आहेत. तो त्यांनी समाधीस्थ असणारा योगी त्यांनी दिसतो, पण त्याच्या मनातला भाव मात्र काय वेगळाच आहे. दंभ म्हणजे काय, जिथे त्यांनी लोभ आहे आणि लोभापोटी जो असत्य वर्तन करतो त्याला दांभिक म्हणतात, त्याला दांभिक म्हणतात. दंभाची व्याख्या लक्षात ठेवा. देवानं काय केलं, तो बगासूर पकडला आणि त्याची चोच धरून फाडूनच टाकला महाराज. चोच दोन ठिकाणी धरली फाडला. त्या चोचीचे दोन भाग म्हणजे काय, एक भाग आहे लोभ आणि दुसरा भाग आहे असत्य. लोभ आणि असत्य, लोभापोटी लोकांच्या समोर खोटं वागणं याला दांभिकता म्हणतात. परत सांगू, लोभापोटी, कशाचा लोभ, एकतर धनाचा नाहीतर मानाचा. धनाचा आणि मानाचा लोभ पोटामध्ये ठेवून लोकांच्या समोर त्यांनी असत्य वर्तन करणं याचं नाव आहे दांभिकता. महत्वाची गोष्ट आहे. मग कीर्तन करत असताना कीर्तनकाराच्या मनामध्ये जर धनाचा आणि मानाचा लोभ असेल आणि धनमानाचा लोभ ठेवून जर जगाच्या समोर कीर्तन करत असेल तर त्याचं कीर्तन दांभिकतेनं युक्त असणारं कीर्तन आहे, ते भगवंताला आवडत नाही. त्याची पण काय ब्रह्मरूप होत नाही आणि ऐकणाऱ्यांची तर नाहीच नाही. महत्वाचा विचार सांगतोय. म्हणून त्यांनी दांभिकता रहित भगवंताचं कीर्तन केलं पाहिजे. त्या कीर्तनानं तो खऱ्या अर्थानं समाधानी होऊ शकतो. म्हणून त्यांनी भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तया खाणे किती पंगतीशी सुकाळ तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. जगद्गुरु शंकराचार्यांची ही स्थिती आहे. काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल पहा महायोग पिठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय दातुम मुनिंद्रे समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्यांनी जगाला सांगितलं काळ सार्थक केला त्यांनी, म्हणून ते एवढे समर्थ आहेत. हे सगळ्या संतांच्या ठिकाणी मला लावता येईल. सनकादिक संत भगवंताची वारी करणारे आहेत, काळ सार्थक केला त्यांनी. नारदजी भगवंताची वारी करण्याकरिता येतात, काळ सार्थक केला त्यांनी. व्यासदेवजी महाराज भगवंताचं वर्णन त्यांनी करतात अनेक पुराणांमधून, काळ सार्थक केला त्यांनी. शुकाचार्यांनी त्यांनी महाराज भगवंताची वारी केली, काळ सार्थक केला त्यांनी. शंकराचार्यांनी वारी केली, काळ सार्थक केला त्यांनी. ज्ञानोबरांनी वारी केली, काळ सार्थक केला त्यांनी. निळोबरांपर्यंत सगळ्या संतांनी वारी केली, काळ सार्थक केला त्यांनी. पण ह्या काळ सार्थक करण्याकरिता भगवंताची शरणागती करत असताना कीर्तन केलं. त्या कीर्तनाचा सोहळा केला आणि तो कसा केला, निर्दंभ सर्वदा, निर्दंभ दंभ रहित असणारा कीर्तनाचा सोहळा केला. म्हणजे कोणत्याच प्रकारची दांभिकता पोटात ठेवली नाही त्यांनी. जगाकडूनच काय पण देवाकडून सुद्धा कशाची अपेक्षा केली नाही. हो, देवाला सुद्धा काही मागितलं नाही. जगाला मागायचं काय काम आहे महाराज. देवाला सुद्धा म्हणले देवा काही देऊ नकोस. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. देवाला म्हणले बरं ते तू तर देऊ नकोस म्हणले काही, पण एक मुद्दा ऐक, तुला जर काही कमी पडत असेल तर सांग, आम्ही तुला द्यायला तयार आहोत. तुला जर काही कमी पडत असेल तर सांग. देवाला म्हणतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून येते काही न मागते. काहीच मागत नाही, देवाला देऊन टाकतात सर्वस्व. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर देव त्यांच्या मागे मागे फिरतो. म्हणून हिंडे मागे मागे गिरटे जागे घालीत असे असा देव त्यांचा वेडा होतो. का बरं, निर्दंभ सर्वदा, जे दंभ रहित जीवन जगतात, दंभ रहित भगवंताचं त्यांनी कीर्तन करतात, म्हणून भगवान प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन काय देत असेल त्यांना, दधावे बुद्धियोगम तम, मी त्यांना बुद्धियोग नाम ज्ञान प्राप्त करून देतो. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या महाराज स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानं आणि नित्य असणारी स्वरूपाची समाधी प्राप्त होते. हे कशानं घडतं तर भगवंताच्या नामचिंतनानं त्यांनी घडतं. एक अभंग तुकोबरायांचा सांगतो. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा तीस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारे खेळीमिळी. कशानं झालं, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या नामचिंतनाने हे सामर्थ्य त्यांनी प्राप्त होतं. देव प्रसन्न होतो आणि प्रसन्न झालेला देव काय करतो, स्वरूप सिद्धी प्राप्त करून देतो आणि त्याच्याच नामानं समाधी प्राप्त होते. म्हणून त्यांनी फलश्रुती अभंगाच्या शेवटच्या चरणात निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी,
निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिच्या नामे नित्य समाधी हरिच्या नामे काळ साधक केला त्याने काळ साधक केला तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि अंतर या थारा आनंदाचा आनंद हृदयात भरून राहतो आणि कशाचीच जाणीव शिल्लक राहत नाही. ही स्वरूप सिद्धी आहे आणि ही समाधी आहे हरिनामाची. हे निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. पण अशी जर साधना आपण वारकरी संप्रदायाची जीवनामध्ये अवलंबन केली तर स्वरूपाची सिद्धी त्याने परमात्मा आपल्याला प्राप्त करून देईन आणि त्याच्या नामचिंतनाने नित्य समाधी त्याने हरिनामानं प्राप्त होईल. या स्थितीपर्यंत सर्वांना त्याने अशा पद्धतीने जाता येऊ शकतं. भगवंताचं चिंतन आपण जर सर्वांनी केलं तर आपल्या जीवनातला काळ सार्थक होईल. मनामध्ये विठ्ठलाला धरून ठेवावं. स्वरूपाची सिद्धी प्राप्त होऊन नित्य समाधी त्याने प्राप्त होऊ शकते. महाराज अशी त्याने समाधी कोणाकोणाला प्राप्त झाली असेल मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन तुम्ही आम्हाला सांगा. सांगू का? हे ज्ञानेश्वर